परत 5 वर्ष त्या ठिकाणी घालायचे आणि या शहरातील जनतेला विकासापासून दूर ठेवायचं, हे काम आजपर्यंत या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी त्या ठिकाणी लावलं. परंतु आज मला परत एकदा या शहरातील जनतेला विनंती करायची आहे की या शहराला सुविधा देण्यासाठी, या शहराचा विकास योग्य त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला योग्य तो माणूस त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून तुमच्यातलं सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, सर्वसामान्यात मिसळणारे व्यक्ती म्हणून आमच्या आशाताई माळी आपल्या माळे मामी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने दिलेले आहेत. आमचे 20च्या 20 उमेदवार अतिशय समाजाला काय पाहिजे, नागरिकांच्या काय समस्या आहे, नागरिकांच्या काय अडचणी आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे याची जाण असलेले उमेदवार त्या ठिकाणी आपण उभे केलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूनी काँग्रेसनी काय केलं, ज्यांनी आतापर्यंत स्वतःच्या घरामध्ये नगराध्यक्ष पद ठेवलं अशा राजाभाऊ देशमुखने एक डमी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरला माळी समाजाचा आणि त्या गोरगरिबाला न्याय न देता त्याचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरून ठेवला जाधवचा आणि तो अतिशय शापित पद्धतीने त्या ठिकाणी तो फॉर्म उडून टाकला. आणि आता मग जेव्हा जनता फॉर्म मारायला लागली की यांनी तुम्ही गरिबाचा फॉर्म उडवला, त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ बाईट घेतला जातो, असं बोला तसं बोला अशा शिव्या घाला आणि त्या बिचाऱ्याला त्या ठिकाणी स्पर्धेतून बाद करण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी केलं. दुसऱ्या बाजूने चंद्रकांत दानवे यांनी पण काही काळ सत्ता भोगली, परंतु या शहराचा विकास त्या ठिकाणी करू शकले नाही आणि आता तुतारी घेऊन उभे राहिले. अहो, तुम्ही या शहरामध्ये एक तुतारी बांधली नाही आणि आता तुतारीला मतदान मागता, ही अवस्था या लोकांची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून बांधवांनो, कालच तुम्ही बघा, आपण म्हणतो मुस्लिम बांधव भाजपला मतदान करत नाही. राजाभाऊ देशमुख काल रिकाम टेकडीवर गेले, काजी मोहल्ल्यात गेले, उस्मानपेठ मध्ये गेले आणि ज्या वेळेला रफिक कॉलनी आणि परिसरामध्ये गेले त्या जागेवरच्या मुस्लिम तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला की येता ढोल वाजवत, नगारे वाजवत आणि आम्हाला मतदान मागता, आमच्या समाजाचं तुम्ही पैसे वाटून मतदान घेता, पण या ठिकाणी नाल्या केल्या नाही, या ठिकाणी आमचे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून रस्ते केले नाही, या ठिकाणी आम्हाला घरकुलं नाही, या ठिकाणी आम्हाला योजनेचे लाभ नाही, आतापर्यंत तुम्ही कोणतेच कामं केले नाही आणि आता मतं मागायला आले राजाभाऊची, म्हणजे त्या ठिकाणी बोलती बंद केली, बोबडी वळाली, अशी अवस्था सळो की पळो करून सोडण्याचं काम त्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी काल यांची प्रचारादरम्यान त्या तरुणांनी केली. मी त्या मुस्लिम तरुणांचं अभिनंदन करतो की जोपर्यंत तुम्ही या काँग्रेसवाल्यांना अशा प्रकारचा जाब विचारणार नाही तोपर्यंत यांचे माथे ठिकाण्यावर येणार नाहीत. आता परत एक विनंती मी मुस्लिम समाजाला करतो की तुम्हाला अपेक्षा आहे चांगले रस्ते झाले पाहिजे, तुमचंही स्वप्न आहे की चांगले नाल्या व्हायला पाहिजेत, तुम्हालाही वाटतं की या शहराला 24 तास पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून या परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे, ही विनंती मी या व्यासपीठावरून मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी करतो. हे राजकारण जातीपातीचं नाहीये, निवडणूक आली की इस्लाम खतऱ्यात येतो, त्या ठिकाणी आपल्याला शक्ती घालण्यात येतात, परंतु 5 वर्षामध्ये तुम्हाला दर आठवड्याला 2000चं टँकर विकत घ्या, 4000चं टँकर विकत घ्या. ही परिस्थिती जरा बदलायची असेल तर तुम्ही आशाताई माळी यांना नगर अध्यक्ष करा, ही विनंती मी त्या ठिकाणी समाज बांधवांना करतो. समोर बसलेल्या आमच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण निवडणूक जिंकलेलो आहे. मी 3 सर्वे या शहराचे केले आणि त्या सर्वेमध्ये सांगण्यात आलं मतदान महत्वाचं आहे. मागच्या वेळेला 2001ला माळे मामी 40 मतांनी निवडून आल्या होत्या आणि म्हणून संभाजीनगरला मतदान असेल, पुण्याला असेल, मुंबईला असेल, जालन्याला असेल किंवा अजून कुठं असेल, एक मतदान आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून आपलं मतदान वाया न जाऊ देता सगळ्यांना त्या ठिकाणी आपण सांगून मतदानाला आणावं.
या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी तुम्हाला खात्री देतो की पाणी पुरवठा योजना असेल, या शहराचे रस्ते असतील, या शहरामध्ये चांगले क्रीडांगणे असतील, या शहरामध्ये सुसज्ज अशी स्मशानभूमी असेल, यासह इतर विकासाचे कामं असतील, वैयक्तिक लाभाचे कामं असतील, याच्यामध्ये तुम्हाला 100% न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे. लोणीकर साहेबांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी परतूरमध्ये आणला, तोच निधी मी भोकरदनमध्ये आणला. परंतु आज आम्ही जेव्हा सरकारकडे जातो आणि त्या ठिकाणी मागणी करतो, शेवटी आम्हालाही त्या ठिकाणी कमीपणा वाटतो, कारण की दुसरे आमदार त्यांचे नगर परिषद त्यांच्या ताब्यात असतात, महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असतात. पण या शहराचा काय कायापालट झाला असता याचं आम्हाला त्या ठिकाणी जाणीव होते. म्हणून आताही वेळ गेलेली नाही. पुढचे 5 वर्ष आपल्या हातामध्ये आपलं सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, राज्याचं सरकार आहे. त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की यावेळेला ताकदीने तुम्ही या शहराचं नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक हे महायुतीचे निवडून द्यावे. मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो, या शहराचा कायापालट भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपला सेवक म्हणून त्या ठिकाणी देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर जालना शहराचे मुलुक मैदानी तो माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. आपल्या या प्रचारकाल्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या हस्ते हा उद्घाटन झाला असेल. जाण्याचे विधाता माजी मंत्री आदरणीय माने साहेब, सन्माननीय आमदार कमलराव लोणीकर, माजी मंत्री आदरणीय कराडजी, माजी आमदार सन्मान्य श्रीजी डॉक्टर, सन्मान्य आमदार सुखोजी नांगरे, सौ निर्मला नांगरे, भोकरदन नगरपालिकाची भारतीय जनता पार्टी शिवसेना अपक्षी अधिकृत उमेदवार आशाताई माळे, उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी, आज तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा योग आहे, पण या योगाचं औचित्य साधून आज राम आणि लक्ष्मणची जोडी एकत्रित झालेली आहे. रामायण बघतो आपण, रावणाचा वध झाल्यानंतर राम लक्ष्मण जेव्हा एकत्रित येतात त्या अयोध्यामध्ये दिवाळी होती. मला वाटतं की आज भोकरदन जिल्ह्यात दिवाळी झाली. आणि हे दोघे कोणासाठी एकत्रित आले? त्यांचे इलेक्शन नाही, दानवे साहेबांचे खासदारची इलेक्शन नाही, लोणीकर साहेबांची आमदारीचे इलेक्शन नाही, संतोषची इलेक्शन नाही, तुमची इलेक्शन म्हणतो. एक शायर ने कहा था, रंजिशों को हमने दिल में बरकरार रखा है, रंजिशों को हमने दिल में बरकरार रखा है, जब गले मिले तो दिल में गुबार रहने दिया, जब गले मिले तो दिल में गुबार रहने दिया, नए घर की तो तामीर करी हमने, नए घर की तामीर तो करी हमने, पर पुराने छप्पर में बरकरार रहने दिया. म्हणजे आज छत, हिंदी में छत बोलते, आसमान की तरफ हमारा रहता है, ते तुम्ही आहे. यासाठी दोघं तरी आले. अरे मी जेव्हा काँग्रेसचा आमदार असताना मी पार्टीच्या विरोधात पाण्यासाठी भांडलो कंट्रोल भाऊ, तेव्हा मला पाठिंबा कोणी दिला नाही, काँग्रेसचा मला पाठिंबा दिला रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर. माझे सोबत येऊन आम्ही रेल्वे बंद केलं, जालना बंद केलं. हे दोघं कधी बघितलं नाही की या काँग्रेस याला कशाला बुडवून घ्यायचं. पण हे जालन्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी मदत केली. आता हे भोकरदनचा पाण्याचा प्रश्न संतोषने सांगितलं बरोबर आहे. जर तुम्ही इथून आणले, कोणता झाल्याने तुमच्याकडे खडक पूर्ण जर आणले तर तुम्हाला महिन्याला 1 कोटी लाईट बिल लागलं असतं. जसं आम्ही जायकवाडून मी जालन्यात पाणी आणलं तर मला 2 कोटी रुपये पर महिना बिल आहे आणि एका वर्षाचे 24 करोड रुपये. तर तुम्ही सांगा 24 कोटी रुपये आणत होता, मग 12 वित्त घेतो, 14 वित्त घेतो, 15 त्यातले पैसे आम्हाला तिकडे घालावे लागतात. म्हणजे विकासाचं काम. पण आता सध्या भारतीय जनता पार्टीचे
जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हा आम्ही जे नवीन आमचे अंतर्गत पाईपलाईन असेल 126 कोटी रुपये आम्हाला दानवे साहेबांनी लोणीकरण मिळून दिले. आणि DPR झाला, हप्त्यातून एकदा पाणी येतं, पण आता रोज पाण्यासाठी काय करायचं एकदा मला दानवे साहेब विचारले की त्याला पाणी आपण तरी एवढं खर्च केलं का. मी म्हटलं तर त्या DPR मध्ये संबोधित करावं. भारत माता की. आपला आवाज मुंबईपर्यंत पाठवायचा आहे, जरा जोरात. भारत माता की. वंदे वंदे. आज भोकरदन नगर परिषदच्या अध्यक्षपदाच्या व नगरसेवकाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार, माजी प्रदेश उपाध्यक्ष माननीय दानवे साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हाताने आपण उद्घाटन केलं प्रचार कार्यालयाचं, असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूरचे माजी आमदार, परतूरचे आमदार माजी परतूरचे आमदार परतूरचे आमदार माननीय बबनराव लोणीकर साहेब, ज्यांचं अत्यंत पोटतिडकीनं चांगलं भाषण केलं, असे आपले लोकप्रिय युवा आमदार माननीय संतोषजी दानवे, ज्यांच्या पायगुणानं दोन्ही नेते एकत्र आले अगदी 3 महिन्यामध्येच, असे जालना चे माजी आमदार माननीय कैलासजी गोरंट्याल, अंबडचे माजी आमदार माननीय विलास बापू खरात, या निवडणुकीचे प्रदेशातर्फे ज्यांना प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असे श्री बनकरजी, या सर्वांच्या पाठीमागं, विशेषतः दानवे साहेबांच्या आणि संतोषच्या पाठीमागं कारभार सांभाळणाऱ्या श्रीमती निर्मलाताई दानवे, तसेच ज्यांनी मनमोकळ्यापणाने उमेदवार कसा असावा, जनतेची सेवा कशी करावी असं भाषण केलं, अशा आपल्या लोकप्रिय उमेदवार आशाताई माळी, सर्व नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचे उमेदवार, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी, ही निवडणूक आता आमदारकी आणि खासदारकीची नाही आहे, ही निवडणूक नगरपालिकेची आहे आणि नगरपालिकेला एक आपल्याला विकसित नगरपालिका करायची, त्यासाठी आपण विचारपूर्वक मतदान करण्याची गरज. एकंदरीत पूर्वीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्यासाठी निधी आणायचा असेल तर ही नगरपालिका सुद्धा महायुतीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे भोकरदनच्या जनतेने जर दुसऱ्या नगरपालिकेशी कम्पेअर केलं तर इथं जेवढा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. आमदार संतोषजी दानवे यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला तेवढाच विकास झाला, पण नगरपालिकेने काही विकास झाला नाही. म्हणून आपल्या शहराला दररोज पाणी पाहिजे असेल, ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे असेल, आपल्या मुलाबाळांना खेळण्यासाठी मैदानं पाहिजे असतील, व्यायामशाळा पाहिजे असतील, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी रस्त्यावरती शौचालय पाहिजे असेल, अशा वेगवेगळ्या कामासाठी जर आपल्या भोकरदनाला पैसे पाहिजे असतील द्या. मला सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना केंद्रातून आल्यात. ज्यांना घरं नाही त्यांना घरकुलं दिली, ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधून दिली, ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांना गॅस दिला. आणि त्याच धर्तीवरती आपले यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या सुविधा आल्या. मला कल्पना आहे आपल्या शहरामध्ये ज्या ज्या आमच्या बहिणी आहेत त्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि यामधून शेकडो बहिणींना आमच्या मदत मिळाली. ज्यांना ज्यांना मदत मिळते त्यांनी हात वर करावं. मिळते का नाही लाडक्या बहिणीची योजना? आणि ही लाडक्या बहिणीची योजना ही अशीच 5 वर्षासाठी सुरू केली. अशा बऱ्याच योजना सांगता येतील, ही सांगायची वेळ नाही.
पण आपल्या शहराच्या विकासासाठी आमदार संतोषजी दानवे यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आपण लढतोय. कारण आमचे दानवे साहेब आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात, म्हणून आमदार संतोषजी दानवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक आपल्याला जिंकायची. आणि सक्षम उमेदवार त्यांनी त्यांच्या भाषणातच सांगितलं, मी काही झेरॉक्स कॉपी नाहीये. कारण मी दोनदा महापौर होतो, उपमहापौर होतो, महानगरपालिकेचा मला अनुभव आहे. ज्या वेळेस आम्ही नगरसेविकेला निवडून देतो तर त्यांच्या बाजूला त्यांचा पती येऊन खुर्ची टाकून बसतो आणि सांगतो असं करा तसं करा. तसं करण्याची गरज नाही. आपल्या माळीताई ह्या सक्षम उमेदवार आहेत आणि सक्षम उमेदवाराला आपण भक्कमपणे साथ द्यावी आणि भोकरदनचा विकास करावा, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि परतूर विधानसभेचे विधानसभा सदस्य माननीय आमदार भगवानरावजी लोणीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. चांगलं नाही. डॉक्टर भागवत कराड साहेबांनी आता काही आपल्या समोर घोषणा दिलेल्या आहेत. रॅली झाली, रॅलीमध्ये आपण थकलेला आहात, सकाळपासून फिरलेला आहात. अकल मंकू इशारा काफी, लंब भाषण करायचं नाही. पण एक सांगतो की भोकरदनचा आवाज, या नगरपालिकेचा आवाज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचायचा आहे. आणि कसा पोहोचायचा आहे तर दोन्ही हात वर करून घोषणा द्यायच्या, जोरदार घोषणा द्यायच्या. आणि महिलांचा आवाज मोठा येतो की तरुणांचा आवाज मोठा येतो, पुरुषांचा. साहेब राजून मोटरसायकलवर असायचो, मी HD मोटरसायकलवर असायचो. उपाशी तपाशी राहून गावागावात एक एक कार्यकर्ता उभा केला, पक्षाची ताकद उभी केली. एकाही गावात या मतदारसंघात कुठेही रस्ता नव्हता. रावसाहेबजी दानवे यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक गावाला डांबरीकरणाचा रस्ता, पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्त्याचं जाळं, पाण्याच्या योजनेचं जाळं, विकासाचं जाळं गेली 40 वर्ष या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये, जाफराबादमध्ये रावसाहेबजी दानवे यांच्या नेतृत्वामध्ये विकास आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून चुकीच्या मार्गाने चुकीची माणसं बसली तर शहराचं वाटोळं होतं. काल 2 दिवसापूर्वी अजित पवार परतूरला आले आणि त्यांनी कबूल केलं की परतूरचा चेहरा मोहरा बदलला आणि परतूर हे बारामतीसारखं झालं. स्वतः अजितदादा पुणे ते राष्ट्रवादीच्या प्रचाराला आले होते. आमची युती नाही आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी सगळी कामं बाजूला सारून या निवडणुकीमध्ये जिथं कमळाचं फूल आहे तिथं कमळाचं फूल, जिथं धनुष्य आहे तिथं धनुष्य, आणि या सगळ्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर कायापालट होऊ शकतो आणि निश्चितपणे या शहराचा कायापालट आपण करू. लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही निकाल कमी जास्त झाला. शेवटी 25 वर्ष 30 वर्ष आम्ही निवडून येतो. साहेब अनेक वेळा खासदार म्हणून निवडून आले, आमदार म्हणून निवडून आले. एवढी वर्ष माणसं सांभाळणं साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आपण लोकसभा लढल्या आणि महाराष्ट्राचं चित्र लोकसभेला थोडं आपल्या जागा कमी आल्या. मात्र विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं. रेकॉर्ड ब्रेक. 70 वर्षात एवढ्या कधीच जागा निवडून आल्या नाही. एवढे आमदार आपले निवडून आलेले आहेत. आणि काही आमदार सुरेश बनकरांसारखे कमी कमी मतानं पडलेले आहेत. त्याच्यामुळं या शहरातला, या जिल्ह्यातला विकास करायचा असेल फक्त भारतीय जनता पक्ष आहे, महायुती आहे, भारतीय जनता पक्ष आहे. आपले जे विरोधी नेते आहेत तिथलचे, यांनी जाहीर सभेत सांगू द्या आम्ही काय काम केलं. 5 कामं सांगा. म्हणजे जालना राजूर या रस्त्यासारखे 100 गावात मोठे मोठे रस्ते येतात. विरोधकांजवळ काय, त्यांची क्षमता काड्याची डबी देण्याची नाही. काड्याची डबी देऊ शकत नाही लोक. एखाद्याचं त्यांच्या कार्यकर्त्याचं डोकं दुखायलं
तर झेंडूबामची शिशी सुद्धा हे कार्यकर्त्याला देऊ शकत नाही. यांची पात्रता किंवा यांची ताकद नाही. राजकारणात येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे कामं नव्हे. ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाला द्या. इथलचं चित्र आणि भाग्य बदलण्याची जबाबदारी आमची. आणि मी सांगितलं, मी त्यावेळेला दानवे साहेबांच्या प्रचाराला नांदेड सोडून आलो. दानवे साहेब निवडून आले. मी नांदेडला गेलो. पडणार जागा आपली नांदेडची जागा निवडून आली. साहेब यावेळेला माझं पायगुण म्हणा की काही म्हणा, तुम्ही मला एखादा फोन केला असता तर मी बीडमध्ये जाऊन काय केलं, मी इकडे येऊन बसलो असतो. झालं गेलं, गंगेला गळाला, आता आमची दोस्ती झाली. आणि 40 वर्षाची मैत्री आहे राजा, तुम्ही नाहीये. मला सांगा, 40 वर्षात कधीतरी काही मतभेद होतात की नाही? जिल्हा परिषदेचा अफवा, त्यांनाही जिल्हा परिषद ताब्यात आणायची होती. भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचा होता, मलाही करायचा होता. पण दोघांच्या मनासारखं झालं नाही आणि भांड्याला भांडं लागलं. याच्या पलीकडे काही नाही, काही अग्रीमेंट नाही, कोणी नेता नाही, कोणाचा फोन नाही, कोणी आम्हाला बसवलं नाही. आम्ही दोघांनी ठरवलं की आज बसायचं आणि सगळं भांडण मिटवायचं. हे सगळे नगरसेवक झाले पाहिजेत, हे सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाले पाहिजेत. आणि कैलास शेठनं आपलं सांगितलं की विकासाच्या कामासाठी जालन्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा निधी रावसाहेबजी दानवे आणि मी तुम्हाला का दिला? तर तुम्ही एकटे काँग्रेसचे होते, तुमचं कुटुंब काँग्रेसचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला सगळं तुम्ही कुंडली घरी दानवेला करायचे, रावसाहेबजी दानवेला करायचे. हे आपलं गुपित आहे. हे तिकडं नावाला होते, लोकसभेला इकडं, विधानसभेला तिकडं. आपला माणूस होता, फक्त अधिकृत कुंकू लावलं त्यांनी. मला सांगा, आता काही पंचांग पाहावं लागेल का? आता काही पंचांग पाहावं लागेल का? रावसाहेबजी दानवे आहेत, मी आहेत, आमचे 3 आमदार आहेत. जालन्याच्या महापालिकेवर पहिला महापौर भारतीय जनता पक्षाचाच बसेल, 1000% बसणार. जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष बसेल. रावसाहेबजी दानवेंनी सांगितलं, आम्ही दोघांनी ठरवलं, तर महिनाभरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन भाजपचाच होईल. आता टोपेची माझी जी काय मैत्री आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कादर खानाने शक्ती कपूर सारखी मैत्री नाही. दानवे साहेबांची माझी मैत्री आहे शोले पिक्चर मधल्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन साहेब. आम्ही एकदा बसलो की पुढच्या 40 वर्ष एकत्र. दानवे साहेब बोलता बोलता काल म्हणाले की बबनराव राहुलला पुढे करा. राहुलला पुढे करण्यासाठी ज्या दिवशी माझा फॉर्म भरला 20,000 लोक होते. राजकारणामध्ये मेलं तरच गेलो, जागा सोडित नाही कधी. अंकुशराव टोपे साहेब माझ्यापाशी बोलले होते की बबनराव माझी खूप चूक झाली. मला वाटलं होतं राजेश टोपे आमदार होईल आणि मी खासदार होईल, पण माझं काही पुन्हा जमतच नाही. मी चूक केली, राजेशला पुढं केली. शेवटपर्यंत त्यांची इच्छा होती खासदार व्हायची, पण नाही होत. मला माहित आहे, मला दानवे साहेब म्हणले तुम्ही हे का निर्णय घेतला, कसा निर्णय घेतला. आणि रामा इंटरनॅशनलला बसलो. अरे तुम्ही घोषणा केली की मी उभा राहणार नाही, आता मी काय करू म्हणाले. तुम्ही तर घोषणा केली. म्हणलं मी रिटायर झालो नाही, मी लोकसभा लढणार आहे असं माझ्या मनात आहे. आता विधानसभा नाही, ती जागा मी राहुलला रिकामी करून दिली. कारण इथं संतोष दानवे आमदार आहे, संभाजी निलंगेकर आमदार आहेत, आमचा आकाश फुंकर आमदार आहे. 15 आमदार भाजपाचे युवा मोर्चाचे झाले. ते दानवे साहेबांनी ठरू कुठून लढायचं, दानवे साहेबांनी ठरू कुठून लढायचं. ते म्हणले तळावर उभा राहायचं, तळावर उभा राहायचं. त्याच्यामुळं राजकारणामध्ये मर्यादा असतात. मुलं मोठी झाली, त्यांची चप्पल आपल्या पायाला आली, बूट आपल्या पायाला आलं, जागा रिकामी करावं लागते. मी दानवे साहेबांना म्हणलं की मी विधानसभेच्या अगोदरच फुलं केली, काही अडचण नाही. आणि त्याच्यामुळं
आमची ही घट्ट मैत्री आहे. शोले पिक्चर मधल्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन सारखी मैत्री आहे. कुठेही काही होणार नाही आणि योग्य सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल. आणि जिल्ह्यातल्या कमिटी आहेत, प्रत्येक तालुक्यात 19 कमिटी आहेत, जिल्ह्याच्या कमिटी आहेत. ज्यांना ज्यांना तिकीटं देता आले नाही त्यांना सगळ्यांना कमिट्यावरती बसू. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं, ताकद द्यावी. आणि हे भोकरदन शहर भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे हे मोदीजींना आपण दाखवून द्यावं, देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्यावं, अशा प्रकारची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आताच मोदीकर साहेबांनी सांगितलं की दादाची त्यांची जोडी म्हणजे शोल्यामधल्या अमिताभ आणि धर्मेंद्रची जोडी आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोकरदन शहरातील पुढच्या सगळ्या गब्बर सिंगांना तुम्ही चुन के मारा आणि नगर परिषदेवर पुन्हा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा. त्यानंतर आदरणीय लोकनेते माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब. राजू राजू दादा अलीकडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी आमदार बबनरावजी लोणीकर, लोकसभेतले माझे सहकारी आणि माजी राज्यमंत्री भागवतजी कराड साहेब, आमचे मार्गदर्शक विलासबापू खरात, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते कैलासजी गोरंट्याल, आपले आमदार संतोष पाटील दानवे, सुरेशजी बनकर, आपल्या उमेदवार माळीताई, सर्व नगरसेवक, जालना महानगराचे अध्यक्ष भास्करराव दानवे, जालना जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष बद्री पटाले, रामेश्वर बांबर्गे, मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, काल मी सांगलीला होतो त्यामुळे जरा बोलून बोलून आवाज बसतो, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. आता बबनरावनी, कैलासजीने, डॉक्टरनी, संतोषनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जे त्यांनी सांगितलं तेच मी सांगणार आहे. पण बबनराव अनेक कार्यकर्त्याला उत्सुकता आहे. ते 2-4 जण तिला बोलावता येईल तर परतूर दिसले नाही. आज काही ना काही बातमी भेटत नाही. बातमी काही नाही, आम्ही दोघं एकत्र आलो एवढीच बातमी. पण काही मजबुरी बी नाही आमची एकत्र यायला. आमचं दोघांचं भांडणही नाही. भांडण कार्यकर्त्यासाठी ते बबनरावने सांगितलं. त्यांना वाटतं परतूरचा जिल्हा अध्यक्ष व्हा आणि मला वाटतं माझ्या मतदारसंघातला व्हा. कार्यकर्त्यासाठी भांडण आणि कार्यकर्त्यासाठी पुन्हा एकाला आता आमची निवडणूक नाही आहे. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे की दानवे साहेब गेलीच कशी परतूरला. पण आता बबनराव येतात का नाही अशी चिंता काही केलं आहे. पण आम्ही दोघांनी एकत्र बसायचं ठरवलं. जे बबनरावांनी सांगितलं कोणी मध्यस्थी नाही, काही एखादा प्रसंग घडला किंवा एखादा आदेश आला असंही नाही. सहजरित्या आम्ही दोघं असं ते करून आले. मी इकडं होतो, बबनराव पायऱ्या चढत होते, मी उभा होतो. म्हणलं बबनराव लई गोरे दिसू राहिले तुम्ही आज. बबनराव खुश झाले.
रावसाहेब दानवे मला गोरे आणि आहेच नाही अपेक्षा गोरे. तर बबनराव हसले आणि माझ्या उभे राहिले. नेहमी सारखा मी हात घेतला एकमेकाला. काय चाललं? काही चाललं. आणि म्हणता म्हणता ठरलं बसलो. आता बसलो तर आमची प्रतिष्ठा पणाला आहे. कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी उभी करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं याचा इतिहास आम्ही परवा दोघांनी परपूरच्या सभेत सांगितलं. साधन सामुग्री नव्हती, वाहनं नव्हते, जनतेचं पाठबळ नव्हतं, पण आम्ही संघर्ष केला आणि संघर्षातून पार्टी उभी केली. आता ही पार्टी जर आम्ही या ठिकाणी उभी केली तर आम्हाला पाठबळ मिळतो वरच्या नेत्यांचं, असं नाही. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन त्या काळामध्ये होते, त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं आणि ही पार्टी इथपर्यंत आणली आम्ही. एक दिवस असा होता की या जिल्ह्यात एकटा मी आमदार होतो, शिवसेनेचे 3 होते, मी एकटा होतो. नंतर बबनराव आले आणि म्हणता म्हणता 3 आमदाराला आपले झाले. मला 3 आमदार एकत्र आलो आणि आम्ही जर एकत्र आलो आणि आता कैलाजी आमच्या सोबत येऊन बसलेत. मला सांगा, जालना महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार आहे? सगळे सांगा. मस्केन संकेत तो म्हणू नका, उलवर का तुम्ही? हा, इमानदारी ना तुम्हाला. आणि उमेदवार येतो गवी. दोघंच आहे आता. म्हणजे कोणी गेलंय असं वाटलं तुमच्याकडे बघून. जालना महापालिकेवर ध्वज कोणचा फडकणार आहे? कोणाचा फडकणार आहे? आता हे कोणाला विचारायची गरज नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र बसून या जिल्ह्यातली जिल्हा परिषद, या जिल्ह्यातली महापालिका, अंबड, परतूर आणि भोकरदन महापालिका या ठिकाणी आम्ही यश संपादन करणार आहे. कारण पार्टी आहे. या पार्टीमध्ये जिल्ह्यामध्ये जे नेतृत्व आहे हे सगळे नेते एकत्र बसवायचे आणि संघटितपणानं पुढच्या निवडणुकीला तोंड द्यायचं आहे. कारण या निवडणुका संपत नाही तो जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदा संपत नाही, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. 31 जानेवारी पर्यंत या साऱ्या निवडणुका संपवायच्या आहेत. आणि त्यामुळे कार्यकर्त्याचं मनोबल जर वाढवायचं असेल तर मी आणि बबनराव हे दोघं एकत्र दिसलो पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता कैलासजी तर आमच्या संग आहे, त्याचीच इच्छा होती. दानवे साहेब बैठो, कुछ भी करो, बसलो. आणि त्याच्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आता संघटितपणानं या साऱ्या निवडणुकीला तोंड देणारी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आता बबनरावनं निवृत्तीची घोषणा केली. डॉक्टर साहेब, मी बबनरावला परवा सांगितलं की पुढची निवडणूक येण्या अगोदर जर कोणी निवृत्तीची घोषणा केली ती हरिभाऊनं केली ती, आणि हरिभाऊ राज्यपाल झाले. आता तुम्ही राज्यपाल झाले तर ध्यान भाऊ बाबा आमचं. राजकारणात काय होईल काय
काय होईल काय नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की बबनरावची इच्छा लोकसभा लढवायची. खरं तर याशिवाय जर बबनराव तिकीट भेटलं असतं परभणीतून तर बबनराव 100% यावेळेस खासदार झाले असते. आणि पुढच्या वेळेस मी पूर्णपणानं बबनरावच्या पाठीमागे तिकीट मिळवण्यासाठी उभा राहणार. आता राष्ट्रसाहेब शिल्लक गेले, तुमचं 75 झाले, पण का बाकी अजून 70. डॉक्टर साहेबांची इच्छा आहे की मलाही संभाजीनगरमधून उभं राहिलं पाहिजे. बबनराव बार ते मला विचारतात, आता विचारलं मला तिकीट काढून नाही दिलं. तुम्ही कोर कमिटीच्या बैठकीचे मेंबर आहेत. मी त्यांना दिल्लीच्या 2 बैठका ज्या झाल्या त्या बैठकीचं वर्तन झालं, पण आम्हाला भरोसा नाही.